हॅलो गाईज, हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल कोल्हापूरची मराठी मुलगी म्हणजेच कृष्णाली. आणि आज आहे संडे आणि माझे फायनल पेपर झालेले आहेत. पेपर झालेत ओव्हर, पेपर संपलेत. म्हणून आत्ता आम्ही चाललेलो आहोत, मी आणि मम्मा. एक वर्कशॉप आहे, कुठला हायपोथेसिस कॅफेच्या इथे. तिथे मला इन्व्हाइट केलं आहे. सो लेट्स गो. पाऊस येतोय, बट सी माय स्टाईल, हाऊज इट. हां, ह्याच्या पुढे आम्ही कॅपचे बांधत नाही ते. इट डझंट लुक गुड. अँड गाईज, बी विथ मी फॉर टुडे बिकॉज आजचं माझं रुटीन खूप हेक्टिक आहे. पाऊस असला तर काय झालं, काम तर करायलाच लागणार आहे. आणि आज मला खूप सूट आहेत, तीन सूट आहेत. आणि वर मला पेपर संपलेत माझे, पण मंडेला पेपर आहे माझा आय टीचा अजून, जो आता आय टी जास्त अवघड आहे उलट. अँड या लेट्स गो. पाऊस आहे, बट मला आवडत नाही पावसात भिजायला. ॲक्च्युली मला पावसात भिजायला आवडतं, पण मला पावसातनं टू व्हीलरवर ट्रॅव्हल करायला, म्हणजे एक सेकंड, मला कन्फ्युजन झालं. वेट, जेव्हा मला कुठेतरी कामाला जायचं असतं आणि त्यावेळेस मला भिजायला आवडत नाही, असं आहे. तर भिजायला असलं तर मला खूप आवडतं. समज रहे हो. कट केला तिने व्हिडिओ. मी एवढं चांगलं दाखवतो ते परत रिप्ले. आवरायचं, पावसात उभं राहिलोय आपण. तर आत्ता आम्ही इथे आलेलो आहे अँड वी हॅव व्हेरी क्यूट मटेरियल्स. मला सगळ्यात जास्त हे आवडले. सी हाऊ क्यूट इट इज. एक सेकंड, उलट आहे. लेट्स मेक इट. आहे ना ब्लॉगचा, सो ती मला शिकवते की ब्लॉग कसा करायचा, बिकॉज आय एम द न्यू कमर. आणि दर रविवारी आम्ही असा प्रयत्न करत असतो की एकमेकींबरोबर छानसा टाईम स्पेंड करायचा, बिकॉज आठवडाभर आम्हाला खूप हेक्टिक स्केड्यूल्स असतात. पण स्टील आय एम अ मॉम, आणि माझ्यातली आई ही जागीच होते आणि आरडाओरडा करायला सुरुवात करतेच. बट स्टील मी स्वतःला खूप शांत ठेवायचा प्रयत्न करते. आणि माझी आता क्रिएटिव्हिटी, लेट मी शो यू गाईज. सो आम्ही आलो आहोत कॅफे हायपोथेसिसला. दिस इज द लोकेशन. आणि इथं असं त्यांनी एक वर्कशॉप अरेंज केलं आहे, विच इज फॉर दिस. असं त्यांनी क्यूट मटेरियल आम्हाला दिलेलं आहे आणि आम्ही असं छान एन्जॉय करतो आहे. दिस इज कॅफे ॲक्च्युली, रिअली नाईस वन. लाईक वाईब्स खूप छान आहे त्याची. आणि इथे या आजी आहेत आणि त्यासुद्धा ही वर्कशॉप अरेंज करतात. सो आम्ही इथे आलेलो आहेत एका वर्कशॉपला. त्यांनी माझ्यासाठी स्पेशल साचा दिला आहे, बिकॉज मी लास्ट टाइम बनवला होता पिंक हिपोपोटामस. सो तुला आज माझ्याकडनं काय अपेक्षा आहे? आय डोंट नो, यू विल डू बेस्ट. आय नो, मी करू शकते. आणि इथे खूप छान लोक आहेत. इथे एक छोटीशी मुलगी आहे, ही ताई आहे जिने अरेंज केलं आहे. आणि ह्या एक काकू आहेत. काकू, तुमचं नाव काय आहे? मी शिवलीला हजारे. तुम्ही कोल्हापूरचे आहात? कोल्हापूरचे आहे. मी BSNLला असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून रिटायर झाले. अरे वा. आणि तुम्हाला म्हणजे हे सगळ्या गोष्टी करायला आवडतात? माझा हॉबीज आहे बरेच. खूप छान वाटलं तुम्हाला बघून इथे की तुमच्यासारख्या व्यक्ती अरेंज म्हणजे इथे येत आहेत. आणि शी इज द ओनर दॅट जिने हा अरेंज केलेला आहे वर्कशॉप. मी तुम्हाला डिटेल्स टाकणारच आहे आणि याचा आम्ही स्पेशल रील बनवणार आहोत, तर ते तुम्ही पण इन्स्टाला नक्की चेक करा. सो लेट्स ट्राय की मला काय जमू शकतंय. होप फॉर द बेस्ट की यातनं काही डिझास्टर होणार नाही. सो दिस इज द कॅफे आणि इट इज रिअली गुड वन. आणि हे कोल्हापूरमध्ये आहे असं काय अजिबात फील होत नाही. म्हणजे मला असं वाटतं की मी कुठल्या तरी पुण्याच्या एखाद्या छानशा कॅफेमध्ये FC रोडच्या वगैरे बसली आहे. अँड दिस इज द रूम दॅट शी गेव अस. छान आहे, म्हणजे आम्हाला ही वाइब्स पण खूप आवडली आणि सगळंच खूप छान आहे. तर गाईस, माझ्या अम्माने एवढं छान कसं केलंय कळतच नाहीये. आणि नंतर कळालं की ते इथनं येतंय, ऑलरेडी करून ठेवलंय. म्हणजे काय म्हणतात त्याला, हॅकर्स म्हणतात. वाव, क्रिएटिव्हिटी लेवल. इथून उचलून डायरेक्ट इकडे. म्हणून तर मी IT हॅकर आहे ना.
हे माझं चालू आहे जरा आय डोंट नो काय चालू आहे. आय एम रेवंतिका आणि मी क्ले वर्कशॉप्स घेते, लाईक आत्ता घेत आहे क्ले मिरर वर्कशॉप. आणि असंच मी सध्या 1 वर्ष झालं आहे की वर्कशॉप्स घेते, जे मला ॲक्च्युली आय एम बेसिकली प्रोफेशननी BTech फूड टेक्नॉलॉजी आणि MBA HR मार्केटिंग केलं आणि सोशल मीडियामध्ये आहे ॲक्च्युली प्रोफेशनमध्ये. बट साईड बाय साईड हे माझं पॅशन आहे, क्रिएटिव्हिटी, आर्ट्स अँड क्राफ्ट. आणि मला वाटलं की सगळ्यांना शेअर करावं म्हणून मी आता वर्कशॉप्स पण स्टार्ट केलेत 1 वर्षापासून. आणि हो, तर मग मी असे क्लेचे घेते वर्कशॉप्स किंवा पेंटिंगचं, आणि असं वेगवेगळं जे ट्रेंडिंग असतं वगैरे येते तर ते ट्राय करते की कोल्हापूरमध्ये पण यावं दुसरीकडं जाण्यापेक्षा वगैरे. मग ट्रिंकेट ट्रे मेकिंग वगैरे हे सगळे असतात जर. आणि वेगवेगळे युजली वीकेंड्सलाच घेते मी, कारण सगळ्यांना फ्री असतात वगैरे हे ते. आणि किटी पार्टीज वगैरेला पण सध्या चालू केलंय. मग तुम्हाला समजा बर्थडेचं सांगितलं की तुम्ही बर्थडेला पण देऊ शकता ना, हो की त्यांना फॉर अदर ॲक्टिव्हिटी किड्ससाठी वगैरे. हो हो ओके, तुमच्या पेजचं नाव काय? माझं पेजचं नाव कलर इसेन्स आहे. सो तिथं तुम्ही चेक करू शकता, तिथं अपडेट्स असतात सगळे वगैरे. आणि तिकडनं मग मी पुढं डिटेल्स देते. ओके, सो खरंच खूप छान आहे. तुमच्या मुलांना किंवा तुमचं टाईम जर स्पेंड करायचं असेल, दिस इज रिअली गुड क्रिएटिव्हिटी. आणि माझ्यासारखं तुम्ही असं ढापून पण काम करू शकता. आणि ऑलमोस्ट माझं तयार झालं आहे. व्हॉट यू आर डुईंग? आय डोंट नो. सो अशा पद्धतीने मी ह्यातलं सगळं ऑलमोस्ट ढापलं आहे आणि इथे तयार केलेलं आहे. सो वी हॅव दिस. तयार केलेलं बघा, तयार केलं. सो मी हे तयार केलं आहे, विच इज समथिंग गुड. गुड ना? व्हेरी ब्युटिफुल. दाखव. चांगलं का? So we have this refreshment which is a toast, cheese toast and mojito. It's watermelon mojito. इथे खूप छानची क्यूटची गेस्ट आहे. तुझं नाव काय आहे? हो, आणि हे तू बनवलंयस? हो. तुला आवडलं हे? So guys, we are done with our workshop and ते kind of shootच आहे. And now we are going to my second shoot. माझी मामा बोलली जरा एनर्जीने बोल. So आता मी खूप जोरात ओरडून बोलणार आहे. आणि बेसिकली बोलणार आहे. थोडंसं प्रेमाने बोल जरा. हां, सॉरी. चल. याच्यात बॅक लुक पद्धत वापरली 3D हॉलोवर्स टेक्नॉलॉजी, जी माझ्यासारखे जनरीना खूप आवडेल. आता आम्ही आलेलो आहोत. शूट झालेले आमचे 2 शूट होते, 2 शूट झालेले आहेत अशा प्रकारे. आता आम्ही आलेलो आहोत वेलोराचं बर्गर खायला, जे मला खूप आवडतं बिकॉज इट इज दॅट कॅम्प स्टाईल बर्गर. आणि मला ते खूप आवडतं. मी लास्ट व्लॉगमध्ये पण बोलले, लास्ट नाही, कुठला तरी व्लॉग आहे तो जाऊन शोधा आता तो तुम्ही. अँड मला हे खूप आवडतं. लास्ट टाइम मी पहिल्यांदा ट्राय केलं होतं, बट आता ते मी असं खूप त्यात गुंतली आहे. सो मला हे खूप आवडतं. दाखव. जम्बो पण आहे, मिनी पण आहे, पण मला जम्बो जास्त आवडतं. आता आम्ही गेलो होतो घरी, बट माझ्या फ्रेंडनी काल एक कॅट घेतलंय आणि त्याचं नाव आहे ॲक्च्युली कॅस्पर. आणि तुम्हाला कोणाला माहीत नसेल, माझं लहानपणीपासून मला मम्मा कॅस्पर बोलवती, कारण का तिला एक स्वतःचं पर्सनल भूत हवं होतं आणि ती मी आहे, म्हणून ती म्हणते की तो कॅस्पर आहेस. सो त्याचं पण नाव कॅस्पर आहे, माझं पण नाव कॅस्पर आहे. सो मी काल पण गेलो होते ॲक्च्युली त्याला भेटायला, बिकॉज जेव्हा ते घेत होते तेव्हा माझ्याकडे ऑलरेडी कॅट आहे, मी एक्सपिरियन्स्ड माणूस आहे, म्हणून ते असं होते की नाही तू ये बघायला, सो दॅट ते कम्फर्टेबल होतील वगैरे. अँड ऑल अँड आज पण मी चालली आहे बिकॉज तिथे ॲनिमल्स तिथे मी. या काहीच वारं एवढं आहे की आमची पूर्ण गाडी वायबल होतीये. म्हणजे मी आणि तो एक न्यूज बघितली, आपली काय ते नदी ऑलरेडी भरलेली आहे आणि आधी म्हणजे ती फार खाली आली होती, पण ती लिटरली 4 दिवसात पूर्ण भरली आहे. म्हणजे एकतर कोल्हापूरला पाऊस होतच नाही, नाहीतर एवढा भसाभस होतो की काय सांगू शकत नाही. आणि वारं खूप डेंजरस आहे, थंडी पण खूप असते.
तोपर्यंत एवढा गोड आहे, एवढा गोड आहे. आम्ही आता त्याची नको कापूयात. आणि त्याने कापून पण घेतली. एवढं गोड आहे तो, माहितीये, एवढं शांत आहे तो. ऑल चिडणार आता घरी. तर जसं की तुम्ही व्हिडिओजमध्ये पाहिलंय की कॅस्पर कसला गोड आहे. आणि सगळ्यांचं मिसअंडरस्टँडिंग मी पहिलं दूर करते की ते माझं नाही आहे, मी घेतलेलं नाही आहे. कारण का आमच्याकडे ऑलरेडी हा माणूस आहे आणि तो माझ्याकडे म्हणून रागात बघतोय कॅस्परचं नाव काढल्यावर. तर ते आहे माझ्या फ्रेंडचं आणि ॲच इज माय बेस्ट फ्रेंड स्कूलमध्ये. सो ते माझंच झालं म्हणजे. म्हणून मी तिकडे गेले होते आणि त्याला ज्या दिवशी घ्यायचं होतं त्या दिवशी म्हणजे सगळी सेटिंग करायला मी गेले होते तिथे. अँड इट वॉज अ व्हेरी नाईस टाईम. त्याच्यामधले म्हणजे आधी पहिले ही वॉज नॉट कम्फर्टेबल आणि नंतर तो इतका कम्फर्टेबल झाला की तो माझ्या अंगात घुसत ते उब्स होत होता. बिकॉज पाऊस होता आणि खूप थंडी वाजत होती. अँड येस आत्ता वाजलेले आहेत 11 आणि आता मी बसते अभ्यासाला. So yes, that's it for the vlog, guys. Better next vlog मध्ये. Subscribe to my channel, like this video, and also follow my Instagram account. Bye guys. Bye bye. Bye.